आज माझ्या सगळ्या ताईंच्यासाठी खुशखबरी आहे. ती म्हणजे बऱ्याचशाच ताईंच्या कमेंट अशा आहेत की माझ्याकडे ओव्हन नाही, कुठल्याही प्रकारचा किंवा OTG सुद्धा नाही, तर आम्ही बिस्किटं कशी बनवू? तर त्यांच्यासाठी आपण आज खास व्हिडिओ बनवणार आहे. तीही गव्हाच्या पिठाची बिस्किटं अगदी वाटीचं प्रमाण घेणार आहे आणि अगदी कमी प्रमाणात ही बिस्किटं करून दाखवणार आहे, तेही अशा पातेल्यामध्ये. आणि हे फक्त तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे. एवढ्या वर्षामध्ये मी कधीही पातेल्यामध्ये बिस्किट बेक करण्याचा प्रयत्न केलेला नाही आणि हे तुमच्यामुळे मला शिकायला मिळालं. चला, उशीर नको लावायला, तयारी करून घेऊया. 1 वाटी गव्हाचं पीठ घेणार आहे. त्याचं मेजरमेंट तुम्हाला सांगते. पाव वाटी पिठी साखर घ्यायची आहे. तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर एक्स्ट्रा थोडी साखर घ्यायची आहे. त्यानंतर यामध्ये जायफळ खिसून घातलं. आता यामध्ये आपल्याला वेलची पूड घालायची आहे. आता तुम्हाला यामध्ये पावडरीचं परफेक्ट प्रमाण सांगते. 1 वाटीभरच पीठ आपण वापरणार आहे यामध्ये. त्यासाठी हाफ टेबल स्पून घेतलेला आहे. तो पाव चमचा बेकिंग पावडर घालायची आहे आणि पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे. अमोनिया अर्धा टेबलस्पून घ्यायचा आहे. सोडा आणि बेकिंग पावडरच्या डबल हा अमोनिया घालावा लागतो यामध्ये. या मिश्रणामध्ये आता 1 वाटी गव्हाचं पीठ चाळून घालायचं आहे. अंदाजे या पिठाचं वजन 150 ग्रॅम इतकं भरेल. आता हे मिश्रण सगळं एकजीव करून घेऊया. डबल चाळलं तरीसुद्धा चालतं किंवा चमच्याच्या साहाय्याने एकत्र केलं तरीही चालतं. एकदम कमी प्रमाण आहे हे, त्यामुळे मी चमच्याच्या साहाय्यानेच एकत्र करून घेणार आहे. चांगलं एकजीव करून घ्यायचं. ज्या आपल्या सबस्क्रायबर ताई आहेत त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ एकदम भारी असणार आहे. कारण बऱ्याचशाच ताईंच्याकडे ओव्हन नाही, त्यामुळं त्या कमेंट वारंवार येत आहेत की आमच्याकडे ओव्हन नाही, मग आम्ही कसं बनवू? किंवा बेकरीमध्ये तूपसुद्धा जास्त सांगितलेलं आहे. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. बिस्किटं खूप छान होतात ही. आणि हे मिश्रण एकत्र झाल्यानंतर यामध्ये पाव वाटी तूप घालायचं आहे. मोठे 2 चमचे बास होतं तूप. हे प्रमाण मी कमी सांगत आहे कारण पहिल्यांदा जेव्हा आपण कुठलीही गोष्ट बनवू तेव्हा भीती वाटत असते किंवा खराब होईल का असं वाटते. त्यामुळं हे मी कमी प्रमाणात तुम्हाला बनवून दाखवत आहे. या सगळ्या पिठाला तूप लावून घ्यायचं आहे. सगळं मिश्रण आता हाताने एकसारखं करून घ्यायचं आणि मग यामध्ये दूध घालायचं आहे. मला खरंच सांगते, इतकं अवघडल्यासारखं झाले ना, इतक्या कमी प्रमाणामध्ये करायची रेसिपी मला सवय नाही. नेहमी माझं जे प्रमाण असतं ते जास्त असतं आणि इतकं कमी प्रमाणात हे करायचं म्हणजे मला असं लवकर लक्षात येईना झाले त्याचं प्रमाण वगैरे. कारण एवढी क्वांटिटी कमी मी कधीही केलेली नाही आणि आज खास मी तुमच्यासाठी बनवत आहे. आणि ही बिस्किटं पातेल्यामध्ये तयार होतात हे मला फक्त तुमच्यामुळे कळालेलं आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की तुमच्याकडून मला कितीतरी गोष्टी शिकायला मिळत आहेत. तुम्ही माझ्याकडून शिकता का मी तुमच्याकडून शिकते हेच मला समजेना झाले. आता यामध्ये फक्त अर्धी वाटी दूध बसतं, जास्त काही बसत नाही. अर्धी वाटी मी तर जास्त घेतलेलं आहे, 150 मिली घेतलेलं आहे, पण अंदाजे एक अर्धी वाटी फक्त याला दूध लागलेलं आहे. आता हे नेहमीप्रमाणे मऊ लुसलुशीत पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. एका ताईची कमेंट आलेली आहे की माझ्याकडं OTG आहे, लहान आहे,
थोडीशीच बिस्किट त्यामध्ये बसतात. म्हणजे पीठ जेवढं तयार झालं आहे तेवढं सगळं बसत नाही. तर पीठ थोडा वेळ तसंच राहिलं तर चालतं का? तर चालतं, काही होत नाही. एक लॉट भाजल्यानंतर तुम्ही दुसरा लॉट तयार करू शकता. काही प्रॉब्लेम येत नाही. व्यवस्थित बिस्किट होतात. आता ओव्हनच लहान आहे म्हटल्यानंतर सगळी बिस्किट त्यामध्ये बसू शकणार नाहीत ना. त्यामुळे बिनधास्त करा, काही काळजी करू नका. आता बघा पीठ सगळं चांगलं तयार झालेलं आहे. याच्यात छोटे गोळे मी बनवणार आहे. ओव्हनमध्ये थोडे मोठे गोळे बनवते. आता यामध्ये थोडे छोटेसेच गोळे बनवणार आहे. कारण पातेलंसुद्धा मी लहान ठेवलेलं आहे प्रीहीट होण्यासाठी. आता काय करायचं आहे, आपण जेव्हा गोळे बनवायला घेऊ तेव्हा प्रीहीट करून घ्यायचं आहे. 10 मिनिटामध्येच पातेलं एकदम चांगलं गरम होतं. पातेल्यामध्ये एखादी प्लेट घातली तरीही चालतं. मीठ घातलं मोठं तरीही चालतं आणि त्यामध्ये एखादी जाळी ठेवली ना तरीही चालतं. पातेलं जे आहे त्यामध्ये ही एवढीशी छोटीशी प्लेट बसते. एकदम मोठी प्लेट बसत नाही. त्यामुळं यामध्ये आता गोळे 4-5च बसतील तेवढेच मी बसवणार आहे. थोडेसे काजूसुद्धा या बिस्किटाला लावून घ्यायचे आहेत. दिसायला खूप छान दिसतं आणि यामध्ये आपण कुठल्याही ड्रायफ्रूटची पूड घातली नाही, ती घातली तरीसुद्धा चालतं. आता या पद्धतीनं छोटे छोटे गोळे बनवायचे आहेत आणि त्याच्यावरती काजू लावून घ्यायचे आहेत. खूप दिवसापासून हा व्हिडिओ बनवायचा राहून गेलेला होता. त्या ताईंच्यासाठी मनापासून माफी मागते. कारण बऱ्याचशाच ताई या व्हिडिओची वाट पाहत आहेत आणि त्यांना मी सांगितलेलं की मी हा व्हिडिओ लवकरात लवकर बनवेन, पण मला तसा वेळ भेटला नाही. त्यामुळंच आज कुठल्याही परिस्थितीत व्हिडिओ तयार करायचा हा मी संकल्पच केलेला होता. आता इथं बघा पातेलं गरम झालेलं आहे चांगलंच. त्यामध्ये काही घातलेलं नाही, फक्त एक जाळी घातलेली आहे आणि याच्यावरती आपल्याला आता ही प्लेट ठेवून घ्यायची आहे. आणि आता पूर्ण फ्लेम मंद करायची आहे. आता इथं मी इंडक्शनवरती ठेवलेलं आहे, पण पूर्ण कमी ठेवलेलं आहे. गॅसवरती जर ठेवणार असाल तुम्ही तर पूर्ण मंद गॅसवरतीच आपल्याला 10 मिनटं बेक करून घ्यायचे आहेत. आता इथं काय करायचं, 5 मिनटं झाल्यानंतर प्लेट काढायची आहे आणि पूर्ण हवा घालवून घ्यायची आहे. म्हणजे जी आपण यामध्ये पावडर घातलेली आहे त्या पावडरीचा वास जो आहे तो बाहेर निघून जाईल. आता परत आपल्याला 5 मिनटं बेक करून घ्यायची आहेत बिस्किटं. आता 10 ते 12 मिनटं झालेली आहेत. हे आता आपण काढून घेऊया. बिस्किट पूर्णपणे थंड झाल्यावर मगच काढून घ्यायचे आहेत. कारण बिस्किट गरम असतं तेव्हा मऊ असतं आणि थंड झाल्यानंतर याला कठीणपणा थोडा येतो. दिसायला जरी ही बिस्किटं वरून पांढरी दिसत असलीत तरी खालच्या साईडनं पूर्ण ब्राऊन कलर आलेला आहे. जशी बिस्किटं हलकी फुलकी फुललेली ओव्हनमध्ये तयार होतात तशीच इथंसुद्धा होतात. फक्त दिसायला थोडीशी वेगळी होतात, पण काही फरक पडत नाही. घरच्या घरी स्वतः बनवलेली पौष्टिक चांगली बिस्किटं तयार होतात. तुम्ही सगळी बिनधास्तपणे खाऊ शकता. आता आतल्या साईडने बघा किती मस्त याची जाळी तयार झालेली आहे. तुम्हाला मी जवळनं एकदम दाखवते किती मस्त तयार झालेली आहे. तुम्ही या पद्धतीनं बिस्किट बनवून घ्या आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की बिस्किटं कशी बनलेली आहेत ते. वरून पांढरा कलर दिसत असला तरीसुद्धा आतून बिस्किटं पूर्णपणे भाजलेली आहेत. फक्त एक टिप्स लक्षात ठेवा,
पूर्ण मंद आचेवरती बिस्किटं बेक करून घ्यायची आहेत. अजिबात फ्लेम मोठी करायची नाही. जर मोठी केला तर खालच्या साईडने बिस्किटं करपून जातील. त्यामुळं एकदम मंद आचेवरतीच बेक करायचे आहेत. किती सुंदर बिस्किट आतून तयार झालेले आहेत बघा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.